रस्ता आहे ना हा वर खाली आहे आणि आम्हाला टर्निंगला पॉइंट 5-6 ऍक्सिडेंट झालेले, कचऱ्याची गाडी पण. हा रस्ता तिकडनं होता बरोबर. आपल्या महापालिकेने काय केलं माहिती आहे का, त्या बिल्डरच्या सोयीसाठी तिथला रस्ता बंद केला, हा चालू केला. तिथून गाड्या बिड्या व्यवस्थित पास होत नाही. बरोबर आहे ना. बरोबर. तुम्ही लोकांनी बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर केलं, काहीच प्रॉब्लेम नाही पब्लिकला. अरे पब्लिकाची लोकांची कोणती कशाला करताय. हा रस्ता डीपीमध्ये आहे, त्याला पूर्ण बनला पाहिजे. आणि वारंवार ह्या गोष्टी सांगितल्या. आम्हाला 11,000 मतं दिलेत, त्यांनी निवडून आणले का, तर आम्ही त्यांची कामं केली पाहिजे. आणि आम्ही कोणावर अपेक्षा करायची, अधिकाऱ्यांवर. जर अधिकारीच काम करत नसेल तर काय करायचं. मी आता ठरवलंय, मला जर ॲक्शन मोडमध्ये जर अधिकारी दिसले नाही, काम केलं नाही, तर मी खुर्च्यांवरती बसून देणार नाही. आणि अक्षरशः जे कोण असतील ना संबंधित अधिकारी, त्याच्या तोंडाला काळे फासायचं काम करेल. आता या पद्धतीचं काम करणार आहे मी. हा बघा ताई पडला ऍक्सिडेंट बघा, आणि ते पण तिथे लाईटी नाही, काही नाही. या मॅडमचा ऍक्सिडेंट झाला, कोण जबाबदार. अजून एक फ्रॅक्चर झालेला आहे. आम्हाला चिड एका गोष्टीची येते की आपण एखाद्या बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर सामान्य माणसांसाठी कोंडी करताय. या रस्त्यासाठी हे लोक गेल्या अनेक वर्षापासून चालता नाही, गाडीवरून पण पडतायत. अनेक वर्षापासून घडतायत ते लोक एका रस्त्यासाठी. या आणि कधी 17 वर्ष किती झाली. वेळा माणसांनी यायचं, किती वेळा हे आणि करायचं. तुम्ही स्वतः विचार करा, हा टर्न नाही घेऊ शकत. 4 व्हीलर टर्न नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत. त्यांनी बघितलं असेल, त्यांनी बघितलं गाडी आता आले का. त्या बिल्डरला एवढं सोयीस्कर देतं, मग पब्लिकनी काय बिघडवलंय आपल्याला. आणि आम्ही एवढा टॅक्स भरतो. आज आमची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे. केलं इमिजिएटली एवढंसं पॅच एवढं तोडून नाही ना, आम्हाला रस्ता पाहिजे. तुम्ही